शहापूर तालुक्यामधल्या अतिदुर्गम भागातल्या पठारावर बसलेल्या फुगळे गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे आणि या भागातलं पाण्याचे सगळे स्रोत आटलेत। विहिरीने सुद्धा तळ गाठलाय आणि अशातच गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी एक टँकर पाठवला जातो, मात्र रस्ता खराब असल्यामुळे अर्धाच टँकर वर नेला जातोय आणि तिथले शेकडो महिला, नागरिक, अगदी लहान शाळकरी मुलं सुद्धा मूळ पाण्याचा टँकर जो आहे तो येण्याची वाट पाहत असतात। पाण्याचा टँकर विहिरीमध्ये खाली होताच शेकडोच्या संख्येनं महिलांची पाणी भरण्यासाठी झुंबड उडते, मात्र काही लोकांना पाणी न घेताच परतही जावं लागतंय। मुंबई शहराला पाणी पुरवणाऱ्या तालुक्यातल्या या लोकांना अशा प्रकारे पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील घरतने। धरणांचा तालुका आणि धरणांचा तालुका पूर्णपणे ताणलेला आहे आणि आपण या येथील ज्या महिला ज्या पाण्यासाठी दिवस रात्र काढून आज एक एक थेंबासाठी येथील या विहिरीवर येत आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। काय सांगशील, पाणी समस्या कशा पद्धतीने तुमची? आमची पाण्याची लय हालत आहे। आमच्या बाया रातभर रात्रीच्या रात्री काढतात तरी एक एक हांडा पाणी भेटत नाही आम्हाला। टँकर येतो तर पाणी पुरत नाही, काय बायांना मिळतात काय बायांना नाही मिळत। एक एक बायांना मिळत पण नाही, असे खाली अंडे घेऊन जातात घरी। इथे तुम्ही किती वेळाने येत आणि एक दूर भरायला तुम्हाला किती वेळ लागतो? इट आलं तर टिपणीचं पाणी भरायला 1-2 तास लागतात, एक दूर भरते। पाणी समस्या जेवढे बोलले तेवढे कमीच होईल, कारण आमचा हा जे शहापूर तालुका जे म्हणतात का 5 धरणं शहापूर तालुक्याला आहेत, ते 5 धरणं मुंबईला पाणी पुरवतो आणि आमची परिस्थिती जर बघायला गेले ग्रामीण भाग अतिशय दुर्गम भागातली अशी परिस्थिती आहे तर तिथे एक थेंबासाठी एका बाईला एक रात्र काढावं लागते। एवढी समस्या खराब असून सुद्धा प्रतिनिधी तालुक्याचे किंवा जिल्ह्याचे जे खासदार आमदार जे आहेत ते आमच्या गावाकडे फिरून बघत नाही। पाणीसाठी तुम्ही बोलतात ना, आश्वासन दिले ते आश्वासन तुम्ही पूर्ण करा आणि आमच्या गावात प्रत्येक घराला नळ देऊन पाण्याची सोय करा, नाहीतर जर तुम्हाला ते होत नसेल तर आमच्या ग्रामपंचायतला किंवा आमच्या आजूबाजूच्या ग्रामपंचायतला मोठे एक धरण तुम्ही मंजूर करून द्यावा। त्या धरणातून आमच्या गावापर्यंत कसं पाणी पोहोचेल याच्याकडे लक्ष द्या, नाहीतर आता आम्ही भिवंडी लोकसभेत 84% मतदान देऊन जरी आमच्याकडे दुर्लक्ष केलं तर 100% आम्ही पुढच्या टायमाला 0% मतदान करू। न्यूज 18 लोकमत सुनील घरत, शहापूर, फुगाले।